आम्ही पोचलेलो आहोत माणगावला आणि माणगावमध्ये पोचून जोडार था वही हुआ. ही बघा केवढी मोठी ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला आणि आता काय माहिती किती वेळ लागतो या ट्रॅफिकमध्ये. आणि हे आलो आपण गुहेमध्ये वाघोबाच्या आणि चांगलं इकडे वारली पेंटिंग्स केले तर मस्त वाटत होतं. तर मग हे आलंय स्वाद हॉटेलमध्ये आणि हे बघा असं ॲम्बियन्स आहे वरती. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकुस ब्लॉग. आणि आता आपण चाललेलो आहोत मुंबईवरनं गावाकडे, म्हणजे NH66 वरनं चाललेलो आहोत टुवर्ड्स मालवण. म्हणजे आता आम्ही पनवेल क्रॉस केलेलं आहे. आता कर्नाळ अभयारण्य आलं. कर्नाळ आणणार आहे तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये काय आहे. तर मग पक्षी अभयारण्य आहे. तर मग इकडनं आम्ही आता मोस्टली तरी जातो खोपोलीवरनं पाली करत, पण यावेळी आम्ही डायरेक्ट स्टेट पेन वगैरे करत चाललेलो आहे. बघूया इकडचा रस्ता कसा आहे तो. आतापर्यंतचा रस्ता मस्त, येताना आम्ही इकडनंच आलेलो आणि आता जाताना पण तुम्हाला या रस्त्याची अपडेट देतो. सो लेट्स गो, निघूया. म्हणजे निघालेलो आहोत ऑलरेडी आपण. जोशी वडेवाल्यांकडे आम्ही पोहे आणि मिसळ खाल्ला आहे. तर मग आता सगळ्यांचं पोट वगैरे भरलेलं आहे. आता ब्रेक वगैरे काही घेणार नाही, डायरेक्ट आता आपण चिपळूणला वगैरे जाऊन कुठेतरी छोटा मोठा ब्रेक घेऊया. सो लेट्स गो. पहिलं मला माणगाव क्रॉस करायचं ट्रॅफिक अवॉइड करायला, नाहीतर वाट लागायची. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, आपण पोचलेलो आहोत पेनमध्ये आणि 8:30 वाजल्या तसे आणि पेनमध्ये पोचलो. पण इकडनं एक आता काय बोलतात त्याला, नांदगाव वगैरे एक 40-50 किलोमीटर असेल. ते आता क्रॉस करू आधी. आणि आपला ट्रॅफिक कुठे मिळतं? माणगावला आधी माणगाव क्रॉस करायला ट्राय करू, कारण की जर थोडा जरी लेट झाला तर मग आपला ट्रॅफिक भेटणार मजबूत आणि अजून लेट होणार गावी पोहोचायला. त्याच्या आधी पहिला माणगाव क्रॉस करा, नंतर मग पुढचा तुम्ही ब्रेक घेऊ शकता. 9:30ला इकडे. हां ना, 9:30 वाजले आणि आम्ही आपल्या फाट्यावरती पोहोचलेलो आहोत, जे आम्ही इकडे 7:30-8 पर्यंत बसतो. आणि जाऊन दे, आता का थोडा लेट झालाच आहे निघायला, पण ठीक आहे. बघू आता पुढे कसं होतं. तर इकडनं आपला स्पीड चांगला मेंटेन करावा लागणार आहे. तर मग आता मी पूर्ण फोकस ड्रायव्हिंगवरती करतो आणि तुम्हाला जर काही इंटरेस्टिंग आलं किंवा काही इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर सांगतो. आणि जाताना आणि तुम्हाला आता ह्याची पण अपडेट देतो CNGची, की कुठे CNG चालू आहेत, कुठे बंद आहेत. आणि मोस्टली तर आता चालूच असतील, पण लाईन खूप भेटणार तुम्हाला. बघू. आणि काय बोलतात त्याला, जो आता पेन वगैरे जो इकडनं टुवर्ड्स मुंबईवरनं जो आम्ही इकडे आलो आहे आतापर्यंत पाली फाट्यापर्यंत, तर आम्हाला फक्त एकच डायव्हर्शन भेटलं, इकडे रस्ता खराब आहे. बाकी सगळे रस्ते चांगले आहेत, 1 नंबर रस्ते झाले आहेत. आता पालीवरनं त्याची गरज नाही, डायरेक्ट पेनवरनं येऊन तुम्ही आरामात आपला रेडबुल आहे माझ्याकडे ऑलरेडी. तर मग आम्ही आता माणगावच्या आधी आहोत आणि इकडे आम्हाला एक CNG मिळाला, एकदम खाली CNG आहे. पहिला नंबर आमचा, जसं खूप रेअरली मिळतं, पण नशिबाने पहिला नंबर मिळाला आमचा. तर CNG टाकून घेतला, फुल केली. आणि हा सेकंड स्टॉप होता CNGचा. त्याच्यानंतर अजून एक स्टॉप होईल, मग डायरेक्ट गावी पोचून जाऊ. सो आता आराध्याने केलेला आहे काम 5. तर मग तिचा पण चेंजिंग टाईम झालेला आहे. तेच बोललं, AC चालू होतं आणि मध्येच आमचं हवा प्रदूषण चालू झालं. तर मग मी तर नव्हतो आणि प्रणेशा पण नव्हती, तर मग तिसरा राहिला गवत. आणि एकदम स्ट्रॉंग वॉच जायच नव्हता तर का आला, हिने कार्यक्रम केला. तर मग आता हिचा पण चेंज केलं डायपर आणि पुढे निघूया. लेट्स गो. सो आम्ही पोचलेलो आहोत माणगावला आणि माणगावमध्ये पोचून जोडार था वही हुआ. ही बघा केवढी मोठी ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला आणि आता काय माहिती किती वेळ लागतो या ट्रॅफिकमध्ये. हे बघा, आणि असे मध्ये घुसणारे वेगळे अजून हे असतात ना, काय शिव्या घालू की काय करू कळत नाही मला आता. पण यांच्यामुळे ट्रॅफिक अजून जाम होऊन जाते. पण असं करू नका, हे बघा असं मध्ये टाकू नका गाडी. तुमच्या लाईनमध्येच थांबा, शिस्त पाळा लाईनीची आणि आपल्या इंडियाला एक पुढच्या स्टेपमध्ये घेऊन जावं शिस्त पाळण्यामध्ये. बाकी आता 10:30 वाजलेले आहेत आणि 10:30 वाजता एवढी जाम लागले म्हणजे कळत नाही आता कसं होईल ते. जो लवकर बायपास करा बाय, आम्हाला सुटून दे. त्या गाववाल्यांना जे
आतमध्ये ट्रॅफिक करायचं ते करून दे, पण आम्हाला लांब जाणाऱ्यांना त्रास होतो ह्याच्यामुळे. एखाद दुसरा तास तर लेट झाला तरी पण खूप फरक पडतो. सो हे बघा, आता टनल आलेला आहे कशेडीचा आणि रत्नागिरी 145 किलोमीटर्स आहे इकडनं. आणि आमचा आईस्क्रीम बनवायचा कार्यक्रम चालू आहे गाडीमध्ये हवेचा आईस्क्रीम. आणि इकडनं बघा हा आपला बोगदा चालू झालेला आहे कशेडीचा आणि वाजलेले आहेत 11:40. बऱ्यापैकी आम्ही डिस्टन्स कवर केलं, पण आता इकडनं अजून 1 तासभर चिपळूण, तिकडनं तासभर संगमेश्वर आणि संगमेश्वरला जेवायचा प्लॅन आहे. तर बघू आता 2-2:30 वाजेपर्यंत जेवायला थांबू. आणि हे आलो आपण गुहेमध्ये वाघोबाच्या. आणि चांगले इकडे वारली पेंटिंग्स केले तरी मस्त वाटत होत्या पाठीमध्ये. हां, त्याला मला माहीतच नाही. मी आपल्या तंद्रीमध्ये गाडी चालवतो, ड्रायव्हर तो सरळ स्टेटस बघतो घोड्यासारखा. आजूबाजूला बघायला चान्सच भेटत नाही मला. मी आता बघितलं, शूट करत होतो म्हणून. वारले पेंटिंग मस्त आहेत. आणि आपला हा टनल एक किती 4 ते 5 किलोमीटरचं आहे, तर मग थोडं लांब आहे टनल. त्यामुळे मी आता कॅमेरा बंद करतो आणि नंतर काहीतरी चांगलं दिसलं किंवा थांबलं कुठे तर तुम्हाला सांगतो. हे आम्ही खेड सोडलं आणि इकडे एक पहिलं डायव्हर्शन लागलेलं आहे. मे बी हे बीचचंच काम चालू आहे, त्यामुळे याने डायव्हर्ट केला रस्ता. आणि इकडनं एक चिपळूण 30 किलोमीटर आहे. आधी चिपळूणला पोचूया आणि मग तुम्हाला पुढची अपडेट देतो, पुढचा प्रवास कसा होणार आहे ते. पण हा एक पहिला डायव्हर्शन आहे जो हायवेच्या मध्येच लागतो. सो आता आम्ही चिपळूणला पोचलो आहे आणि ना इकडे एवढी ट्रॅफिक लागलं आहे माहीत नाही का, काय त्रास झाला आहे इकडे. मे बी ना ब्रिजचं काम चालू आहे, तर मग त्यांनी डायव्हर्शन ठेवलं आहे, एक लेनला सोडत आहेत. तर आता मी 15 मिनटं होतो ट्रॅफिकमध्ये, त्यानंतर सोडलं. जर चिपळूणमध्ये जर यायचं असेल तुम्हाला तर मग हा प्रॉब्लेम थोडा फेस करावा लागेल, कारण की ब्रिजचं काम चालू आहे आणि ते पण एकदम फुल फ्लेशमध्ये. तर मग त्यामुळे थोडं ट्रॅफिक एक साईड सोडत एक साईड थांबवतं. हे बघा असं समोरच्या गाड्या थांबवलं आणि ह्या गाड्या सोडल्या. हे बघा चिपळूणच्या ब्रिजचं काम चालू आहे अजून तरी. आता कधी करतात कंप्लीट काय माहिती, कारण की हा एक ब्रिज आहे आणि एक पुढचा आपला पालीचा ब्रिज आहे. ते दोनचंच काम चालू आहे आणि खूप मोठे ब्रिज आहेत. तर मग आता काय माहिती कधीपासून करतायत आणि कधीपासून कंप्लीट करतील आणि काय बोलतात त्याला. आणि हाच ब्रिज पडलेला, त्यामुळे थोडी भीती वाटते खाली चालवायला. तर मग काय भरोसा नाही आहे आता सध्या तरी लोकांचा की कोणतं काम कसं केलं असेल या लोकांनी. आता देवाच्या भरोश्यावर चला निघूया. आणि आता पुढे काय असेल इंटरेस्टिंग दाखवायला तर मग ते तुम्हाला पुढे दाखवतो. आराध्या आणि प्रणेशा झोपलेले आहेत, तर म्हणून मी हळू आवाजामध्ये बोलतो. सो लेट्स गो आणि कुठेतरी थांबू, ब्रेक घेऊ आणि तुम्हाला दाखवतो पुढची. तर आपण आता संगमेश्वरमध्ये आहोत आणि इकडे हा दुसरा डायव्हर्शन मिळालं आहे आपल्याला. हा पण ब्रिजचाच आहे. एक पाठीमागे एक ब्रिज होता तो आता चालू केला, पण हा ब्रिजचं काम चालू आहे बघा इकडे. ते मायला पण डायव्हर्शन पण थोडे जाम थोडे नाही जास्तच घाणेरडेच आहेत. बघा इकडे हा एक ब्रिज झाला की मस्त अजून 10-15 मिनटं वाचतील आपले. तर मग एक संगमेश्वरचा रोड खराब आहे. पाठीमागे तुम्हाला दाखवला तो एक डायव्हर्शन आहे चिपळूणचा. आणि आता पुढे पालीचा भेटेल आपल्याला. फक्त 3 डायव्हर्शनच राहिले, बाकी सगळे A to Z झालेले आहे. तर मग लवकर काम होतं. फक्त बायपासचं कामाला वेळ लागेल असं वाटतं आहे मला. तो काय वर्षभर होणार नाही. तो एक झाला की मग आम्ही सुटलो मुंबईकर एकदाचे. तर संगमेश्वरची ST लागलेली आहे. येवा काही जाऊचा तुमका यायच्या गावात. आणि जो हा एक ब्रिज आहे मला जाम डेंजर वाटतं, कारण की खूप जुना ब्रिज आहे आणि पूर्ण असं मोडतोडीला आलेलं आहे. आणि गाडी पण एका वेळी मोस्टली एकच पास होते. जर मोठी गाडी आली तर एकच पास होते, तर बाकीच्या 4 व्हीलर आहेत नॉर्मल त्या 2 पास होतात. पण खूप डेंजर सिच्युएशन आहे त्या रोडची, कधीही तुटू शकतो. त्यामुळे पटकन काढून घेतो त्या ब्रिजवरनं. तर मग आम्ही अथक प्रयत्न करून फायनली स्वादमध्ये पोचलेलो आहोत. कधीपासून आम्हाला ट्राय करायचं स्वाद हॉटेल, पण आज जाऊन आम्ही स्वाद हॉटेलचं जेवण ट्राय करणार आहोत. टिप
हुर्रे. तर मग हे आलंय स्वाद हॉटेलमध्ये आणि हे बघा असं ॲम्बियन्स आहे वरती आणि त्यांनी मे बी हे प्लॅस्टिक लावलं त्यामुळे ना AC ची जागा त्याला अजून जास्त मिळाली. तर मग आम्ही आता ऑर्डर केलेलं आहे पनीर संगमेश्वरी, दाल खिचडी, लस्सी आणि 2 चपात्या. तर मग आणि आराध्याने ऑर्डर केलेली आहे पेजुमा. ती मम्मीने रेडी करून आणले घरातून. तिला सध्या तरी बाहेरचं बिलकुल नाही, जितकं अवॉइड करता तेवढं अवॉइड करतो. पण ऑप्शन नसेल तरच कधीतरी थोडंफार दिलं तर दिलं, नाहीतर मग ते पण नाही बिलकुल. आणि बघ जाते इकडचं जेवण कसं आहे ते. जेवणानंतर तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. पण ती चपाती सुद्धा खाते. हा चपाती तिला लागतेच लागतं. हा ऑर्डर झाली. तर मग तिला चपाती कुठेही जावं तुम्ही, कुठेही चपाती भेटली की सगळ्यांच्या ताटातून काढून खाणार ती पण खाणार. काल दादाचं काय टाकलं? काल गेलेले ना तिच्या छोट्या भावाकडे, तिच्या ताटातून काढून खात होते. चपाती घेऊन पळाली डायरेक्ट. वा रे. इकडे आपलं जेवण आलेलं आहे. पनीर संगमेश्वरी, चपाती आणि दाल खिचडी. आणि आराध्याचं पण जेवण चालू आहे. शाब्बास. तर मग हिचं खाऊन होऊन दे की आपण जेवायला चालू करू की मी चालायला करू. मी जेवायला चालू करतो, नंतर मग आराध्याचं झाल्यानंतर प्रणयच्या जेवेल, नंतर मग मी आराध्याला घेईन. तर मग आमचं झालेलं आहे जेवण स्वाद हॉटेलमधनं. आणि खरं म्हणायचं की झालं तर मग इतकं काय जेवण छान नाही आहे. ऑप्शन पण नाही आहेत आणि प्राईस पण खूप जास्त हाय आहे. तर मग आता आमचं एवढं एक्सपेक्टेशन होतं की त्याचं डायरेक्ट चूर हो गया पुरा. मजा नाही आली. ड्रायव्हिंग बेस्ट आहे, ड्रायव्हिंगमध्ये जावा. स्वादमध्ये ट्राय करायला या. मालवणी फूड आहे, चांगलं आहे. जर तुम्हाला मालवणी फूड खायचं असेल, कोथिंबीर वडी, अळूवडी, मोदक वगैरे अशा गोष्टी मिळतात. पण जर भाजी घ्यायची झाली तर फक्त बटाट्याची भाजी, म्हणजे बटाट्याची उसळ, काजूची भाजी आणि पनीर संगमेश्वरी. हे सगळं तर आमचं घरी पण बनतं, काजूची भाजी वगैरे. तर पण हॉटेलमध्ये थोडा काहीतरी वेगळं खायला जातो, पण ते पण मिळालं नाही. पण ठीक आहे, तुमचे जसे ऑप्शन असेल तसे तुम्ही येऊन ट्राय करू शकता. सो आता आपण पोहोचलेलो आहोत लांजाला आणि हा शेवटचा बॅच आहे आपला जो डायव्हर्शन आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आलो 6:30 घरी पोहोचलो. लेट झाला कारण की लेट निघालेलो, पण एकंदरीत रस्ते मस्त आहेत, खूप मस्त प्रवास झाला आणि एकदम रिलॅक्समध्ये आमची काय बोलतात जर्नी एंड झाली. आणि थोडंसं ऊन आहे खूप, पण ते बेअर होऊन जातं गाडीतून येतात तर. आणि बाकी CNGचा एकदा थोडा बघा भेटतं की नाही, तर मग पेट्रोलवरती यायची तयारी ठेवा, तर आरामात येऊन जाल तुम्ही ऑन टाईम. जर CNG हवा असेल तर 1-2 तास तुमचे डायनिमाय जाणारच. आता पीक सीझन आहे म्हणून, कारण की सगळेजण आले आहेत मुंबईवाले गावाकडे, तर मग सगळ्यांचे पण CNGच्या गाड्या सगळ्या बरत जातात, त्यामुळे थोडा लेट होतं. पण पेट्रोलमध्ये बेअर केलं तर वेल अँड गुड, पटकन गावी पोचून जाल. बाकी कसा वाटला आजचा व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का? प्लीज असेल खरंच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा काही फायदा झाला असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. भेटूया असेच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.